नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे दिवस 7वा नवरात्रीचा, पण आज म्हणजे काल रात्रीपासून जो पाऊस पडतोय तो अजूनपर्यंत थांबलेला नाही. मुळात खूप पाऊस पडतोय आणि आज आम्ही नवरात्रीला जाऊ का माहिती नाही. आणि या अगोदर तुम्ही क्लिप पाहिल्याच असतील पावसाच्या, नाही तर यानंतर टाकेल मी. तर आता समीरने कॉल केला होता, तर आता आम्ही चाललो आहे अमोलकडे. तर चला जाऊया. काल रात्रीपासूनच जो पाऊस चालू आहे तो अजूनपर्यंत जोरदारच चालू आहे. तर आता मी आणि समीर चाललो आहे अमोलकडे. आणि समीर काय दिसला नाही, रोज सांगतो मी येईल पण आलाच नाही. आज कन्फर्म येणार. मी काय करू, हे लोक मला नेत नाही, मम्मी येत नाही, काय करणार आता. माझ्याकडे गाडी नाही, काय नाही, हे लोक घेऊन नाही जात मला. एकटे जातात, बोलतात तुला घेऊन जाऊ आणि मी रेडी होऊन राहतो तर येत नाही मला घ्यायला. मग काय करणार, गावातच नसतो. तर आता आपण अमोलकडे आलेलो. तृप्ती आणि चिडू आपले व्लॉग बघायला लागल्यात आणि समीर पण आहे. तर आता व्लॉग बघून झाल्यानंतर अमोल आम्हाला केळव्याला घेऊन जाणार आहे फिरायला. बघूया आता नेतो का इथेच ठेवतो. तर आता आम्ही निघालो होतो केळव्याला. आता केळव्याच्या रोडला आहेत आणि बघू शकता तुम्ही पुढे पाणी किती भरलेलं आहे. म्हणजे त्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल रात्रभर किती पाऊस पडलेला आहे. रोड्सची हालत खराब आहे. एवढ्या पाण्यातून आम्ही चाललो आहे. तुम्ही बघू शकता पुढे समोरच्या गाडीवरून तुम्हाला अंदाज येत असेल. इकडे पाणी भरतेच रेग्युलर वाघुळसारला. हे बघ, पूर्ण मंदिरात पाणी गेलं इकडे. तिथं मंदिराजवळ पाणी आहे पूर्ण. बघा हे बघ, मंदिर पायरीपर्यंत पाणी आहे. एक पायरी उडलंय गणपती. तर आता आम्ही केळव्यावरून थोड्याच वेळात निघणार आहेत. पाहू शकता समोर मंदिर आहे. तर दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघतोय. तर आता 3:20 झालेले आहेत आणि आम्ही कधी झालेलो अमोलकडे. आम्ही पाऊस थांबायचे वेट करत होतो, पण पाऊस काही थांबत नाही. आता चालले मग आम्ही आता घरी वाट बघून. आता बघू, संध्याकाळपर्यंत थांबला तर ठीक, नाही तर बघू काय प्लॅन होतो पुढे. नाहीतर 2-3 दिवसाचा एकत्रच ब्लॉग कंटिन्यू टाकेल. जर आज काही शूटच नाही केलं रात्री तर. ते पण बरोबर आहे. आज नवरात्र वाटतं कॅन्सल होणार असं वाटतं. बघूया आता काय होतं पुढे. जर गेलो तर तुम्हाला ते बघायला भेटेलच, नाहीतर मग घरचे ब्लॉग टाकतात. पाऊस काय आज थांबायचं नावच नाही घेत मिळत. उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत पाऊस पडत राहणार आहे असं वेदर रिपोर्ट आलेला आहे. तर आता 7:40 झालेले आहेत आणि पाऊस अजूनही चालू आहे. आणि मी केळव्यावरून आलो ते त्यानंतर मी झोपून गेलो. जर काल कोणी फोटोज काढले असतील प्रतीक शेलकेकडे, म्हणजे त्याच्या कॅमेरामध्ये हिमांशूने नाही तर प्रतीकने, तर ते ड्राईव्हवर अपलोड झालेले आहेत. त्या ड्राईव्हची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो आहे. आणि आता मी जेवलो, कारण की उपवास असतो माझा. तर 6:15 वाजताच जेवलो. तर आता मी चाललो आहे अमोलकडे का आता काही आज गरबा तर खेळायचा मिळत नाही, तर कंटेंट तर थोडाफार शूट करायला लागेल आपल्याला. म्हणजे उद्या व्लॉग टाकायचाच आहे हा. तर त्यासाठी मी अमोलकडे चाललो आहे आता. हा आहे अमोल घोडे विकून झोपला आहे. तर आता जर पाऊस खूप आहे, मी अमोलकडे गेलेलो. अमोल बोलला चल तुला फिरवून आणतो, बोलतो एवढा पाऊस आहे त्या गाडीमध्ये. अमोल कुठे घेऊन चाललाय मला? तसंच तुला आपल्या गावात फिरवतात, कारण की आपण सकाळपासून एवढं फिरलो नाही, फक्त एकदा बाहेर निघालेलो. तर आपण फिरूया तसं टाइमपास, कारण की आज पालघरला तर आपण जाणार नाही, बंद आहे टालबेट्स. बोईसरला चालू आहे. बोईसरचे आपल्याकडे पास नाही आहेत आणि एंट्री पण फ्री आहे असं मी ऐकलं. जाऊ तर शकतो आपण, बघूया काय करायचं ते. नाही तर आपल्या गावात नाचनदेवीच्या मंदिरात जाऊच. आज नक्कीच जाऊ जर कुठे बाहेर गेलो नाही तर. अमोल मला मंदिरात घेऊन आलाय पाया पडायला. काय अमोल मित्र, पाणी किती भरलंय. आपण विचार केला इकडे नाचू, आता आपल्या मंदिराच्या मध्ये नाचायला गेलं वाटतं. ते सुद्धा पॉसिबल होईल का काय माहित. आपण एक दिवस येणार, गावातल्या लेडीज तर रोज येतात, त्याच्यानंतर तुम्ही एक दिवस पाऊस पडायला लागला म्हणून इकडे आले आज आणि आम्ही काय बाहेर निघू का असं बोलतील सुद्धा आपल्याला. कारण की आपण रोज बोईसरला पालघरला जातो. बघूया आज आपल्याला नाचायला भेटणार की नाही. तर आपण पत्तूकडे जाऊन नाचूया, प्रॅक्टिस केली तिकडे. आता आपल्याकडे आलेला आहे स्नो. तर लहानपणी आपल्याला कसे शेंड्या बांधायचे आणि स्कर्ट घालून फोटो काढायचे, तशी याची पण आमच्या काकूंनी शेंडी बांधलेली आहे. तुम्ही बघू शकता. बाबूला बाय केलेलं आहे. मित्रांनो, आजचा आपल्या गावात नाचण्याचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे आणि आपण चाललोय
बजरंग दांडिया रसला आणि आम्ही थांबलोय अमोलसाठी, कारण की तो जेवायला गेला आणि त्याची गाडी घेऊन आम्ही गेलेलो सर्वांना घ्यायला. समीर आहे आज, हार्दिक आहे, आयुष आहे, अनुष आणि मागे पियुष आणि निनाद पण आहेत. तर पतू जो आहे आपला लीडर तो पहिलेच गेलेला आहे, तर त्याने आम्हाला सर्वांना फोन करून बोलावलं आहे, म्हणून आम्ही सर्व चाललो आहे. अरे मित्रा राहिलं हे बघ मित्रा, आपली म्हणजे पालघरमध्ये वट म्हणजे बेकार वट 5 हे तर 6च पास आहेत, अशा आपल्याकडे चिक्कार पडल्यात. जायचे खोटे आहे फक्त. ग्रुपवर ऐकलं जसं मी निघालोय 10:30 वाजलेल्यात, गाडी फुल पॅक आहे. हिमांशू पण आलाय आणि मागे बघा फुल मध्ये बसले आम्ही. आता जस्ट आम्ही पोचलोय, सर्वांना उतरवला. आम्ही आलेलो गाडी पार्क करायला आणि पाऊस खूप लागलाय.
आता 11:40 झालेले आहेत. आम्ही उपास लागायच्या पहिले मी आणि पतू रपारप खायला लागल्यात आणि इकडे अमोल पण आलाय खायला. समोर स्क्रीनवर इंडियाची फायनल मॅच चालू आहे. आमचा हार्दिक आज प्राइज भेटलेला आहे पहिल्याच दिवशी इकडे. मी रोज इतकी तयारी करून जातो जेणेकरून मला प्राईज मिळावं फायनलसाठी. पण मी आज इकडे फक्त शर्ट आणि वरती ओढणी चढवलेली होती, तरी इकडे मला बजरंगमध्ये प्राईज भेटलेला आहे फायनलसाठी. सो थँक्यू बजरंग. आणि आता होप 2 दिवस उरले तर तालमीमध्ये मिळू दे प्राईज. आता आम्ही निघालोय आणि चाललोय कार जवळ. ते बघा तिघं कसे येतात. नाही, दोघं चालल्यात पुढे आणि त्याच्या पुढे अमोल आणि समीर चालले आहेत बघा. तर आता 12:15 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी. आज खूप मजा आली, म्हणजे टायमावर आलो आम्ही, प्लॅन झाला पण बरं वाटलं आज येऊन. आणि आमच्या हार्दिकला प्राईज पण भेटला हे बघा. आणि आता निघालोय, समीर आणि अमोल पुढे बसल्यात आणि आता मी थेट घरी चाललोय. पुढे बघा शुभम आणि पतू चालल्यात. एवढं कसं काय यांना गरब्याचा नाद की रेनकोट घालून पालघरला, ते पण 2 व्हीलर घेऊन. तर आता आम्ही पोचलोय. शुभम पण पोचला आमच्या सोबतच, पतू पण, सर्व पोचलेले आहेत. आणि पतूचा नाद करायचा नाही, पाऊस किती असो पतू तरी गरबा खेळायला जाणारच. पडतात आता पडतू. तर तुम्ही बघू शकतात का आमचे निनू दादा अतिशय सुंदर त्यांचं समन आणि प्रेमळ त्यांचा स्वभाव, नेहमीच सर्वांना घेऊन चालतात. आता पण ते आम्हाला बोलले चला खायला, आम्ही बोलले नको, तू कशाला खर्च करतो, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी. आता 12:40 झालेले आहेत. आम्ही घरी आलो. या अगोदरच्या शॉर्टमध्ये जेवढे मुलांना तुम्ही बघितलं असेल, म्हणजे माझ्या मित्रांना, तेवढे लोक आम्ही गेलो होतो. तर आज बरीच मजा आली आम्हाला. तर होप करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.